मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 41. तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेली पर ले आए रे. दीपपूजा, आषाढ अमावस्या. तिची 5 वाजल्यापासून लगबग. आईच्या सूचना अन यूट्यूबची मदत. पूजेची तयारी. भारती अन विभा दिदींची मदत. मम्मीजींनी शोधून ठेवलेले देवघरातील अन ठेवणीतील लहान मोठे दिवे अन समया घासून पुसून लख्ख. बागेतून फुलं गोळा करण्याची जबाबदारी आर्या आणि कबीरवर, तर फुलांची आरास अन रांगोळी काढण्यास जिया आणि काव्या उत्साही. मम्मीजी अन रिधिमासाठी सर्वच नवे. पंजाबी कुटुंबात पहिल्यांदाच होणारी महाराष्ट्रीयन पद्धतीची दीपपूजा पण दोघीही कौतुकाने सहभागी. दुपारच्या जेवणानंतर तो अचानक उठून गेला आणि हिच्या काळजाला रुखरुख. पण पटकन उठून पाठी जाताही येईना. जिया आर्याच्या रूमला लागूनच स्टडी. मग दोघी आसपास असताना त्याला समजावणे थोडेसे कठीण काम. आता जे काही बोलायचे ते रात्री निवांत बोलू, रुसले असतील तर मनवू, हे ठरवतच तिने ऑफिसच्या कामात स्वतःला गुंतवले. जिया आर्याला 1-2दा स्टडीत पाठवून हातावरची सूज चेक करा हे सांगितले आणि या चिमण्या खबरींनी आनंदाची बातमी तिला पोहोचवली. सूज पूर्णपणे ओसरलेली आणि दुखणेही कमी. देवा आभार, हाताला फ्रॅक्चर नाही म्हणतच तिने हात जोडलेले. डॉक्टर अनिल नाही ताबडतोब मेसेज करून कळवलेलं. गोड दिसते माझी राणू. तिच्या कपाळावर चंद्रकोर बसवली अन गालावर पापी. पूजेसाठी हौसेने परकर पोलकामध्ये नटलेली जिया आपली सागरवेडी नाचवत खाली पळाली आणि मेघा हुश्श करत तयार व्हायला निघाली आपल्या रूमकडे. राजीव, माझा इशारा तुम्हाला कळला की नाही? किचनमधून बाहेर पडताना तिने मम्मीजींना जरा जास्तच खणखणीत आवाजात सांगितले. जियाचं आवरून मग मी तयार होते. डायनिंगवर पापाजींसोबत चहा घेत बसलेल्या त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकतच, हातातील गजऱ्याची पिशवी दाखवतच सूचक नजरानजर. राजीव, गजरा माळून द्यायला या हं, वाट बघते. हे आर्जव. दुपारपासून दोघांची भेट झाली नाहीच. आपापल्या कामात दोघेही बिझी. मधीच मुलींचीही लुडबुड. अन म्हणता म्हणता संध्याकाळ अवतरली. तिच्या पूजेच्या तयारी दरम्यानही तो पापाजींसोबत स्टडीत. 1-2दा किचन ते देवघर. आत बाहेर करताना नजरानजर झालेली, पण बोलणं नाहीच. पूजा आहे, आवरा तुम्ही पण. त्याच्या फॉर्मल शर्टकडे रोखून पाहत सुचवलेलं तिने. मुझे क्या करना है, आप करो पूजा. त्यानेही हलकेसे खांदे उडवत दिलेलं उत्तर. आणि आता या क्षणी एक शेवटचा प्रयत्न तिने केलेला. तिच्या नजरेतल्या हाकेला त्याने ओ द्यावी आणि वर यावे ही आशा. चहा घेत त्याच्या रोखलेल्या नजरेत राग होता किंचितसा, पण तिचा इशारा जाणवून हलक्याशा उंचावलेल्या भुवया तिने पाहिल्या. येतील बहुतेक, वाट पाहूया. चिडका कांदा. या विचारातच आवरायला घेतले. सोनेरी हळदी रंगाच्या बनारसी सिल्कचा पदर तिने नीट बसवला. मम्मीजींच्या खजिन्यातील त्यांची खास साडी. त्यांचाच हट्ट, आज माझी एखादी साडी नेस. वॉर्डरोब उघडून समोर उभं केलं मेघाला. हवी ती घे. खजाना पाहून खरंच डोळे दिपले. व्यवस्थित हँगर्सला लावून रांगेत रचलेल्या 70-80 साड्या, या फक्त प्रथमदर्शनी दिसणाऱ्या. खाली साडी कव्हर्समध्ये साधारण तेवढ्याच ठेवणीतल्या खास नीट जपून ठेवलेल्या साड्या. या अनमोल खजिन्यापुढे स्वतःचे साडी कलेक्शन अगदीच तुटपुंजे वाटले तिला. ती साधीशी जरी काठाची कॉटन साडी शोधत होती, पण मम्मीजींनी स्वतःहून बनारसी सिल्क सोपवली हातात. ये तुम पे जचेगी, इसे पहनो. मम्मीजी, ही खूप हेवी आहे, ही कशाला? मेघाचं आढेवेढे घेणं. एवढी महागातली अन ठेवणीतली साडी दीपपूजेला? कुणाचं लग्न असतं तर ठीक आहे. तिचे मनातच विचार.
मेरी बहू के लिए परफेक्ट है, हमारे घर की लक्ष्मी हो तुम, रोशनी हो, इस साड़ी में उसी दिए का रूप लगोगी, वो बड़ा दिया, हाँ समई, बिलकुल वैसी. चेहरा उंजळीत घेत केलेलं कौतुक, मनापासून, आणि डोळे पाणावले दोघींचेही आनंदाश्रूंनी. समई, मी, शांततेवर देवघर उजळवणारी समई, मम्मीजींनी दिलेली उपमा, तेही आज दीपपूजेच्या संध्या समयी. कधी कधी आपल्याच भाग्याचा हेवा वाटतो तो हा क्षण. अंबाडा जाळीत घट्ट बसवतच स्वतःचे रूप न्याहाळले. ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला गजरा खुणावत होताच. कुठे आहेत राजीव साहेब, विचारत होता. बघ ना तूच, सकाळी मी गजरा घालून घेतला नाही आणि आता ही शिक्षा. अहो राजीव, नका ना छळू, प्लीज या ना. आज तुमच्याच हाताने मी गजरा माळणार, नाहीतर नाही, राहू दे तसाच. पण मला आवडतो गजरा. मेघा, तुला ना असंच हवं. सकाळी त्यांचं मन मोडलंस ना, आता बस मुसमुस करत. गजऱ्यावर केविलवाणी नजर रेंगाळली आणि तेवढ्यात दारावर टकटक जाणवली. उघडेच तर होते दार कधीचे, त्याच्या प्रतीक्षेत. अन वळून पाहिले तर साहेबच दारात. आनंदलेल्या डोळ्यांनी 2 पावलं त्याच्या दिशेने उचलली गेलीच. आत्ता आठवण झाली का बायकोची? साडीच्या पदराशी खेळत गाल फुगवलेच हलकेसे आणि त्याची रोखून पाहणारी नजर. हाय मेहराजी, गुस्से में बहुत ही प्यारे लगते हो. हे तुमच्या मम्मीजींनी पाठवलंय. नेकलेसचा बॉक्स तिच्या समोर धरला. रुक्ष स्वर. मग मी काय करू? लाडीक आवाजात मान तिरपी करत गोड बोलणं. चिडका कांदा, तुम्ही होप का? आता नाही का म्हणणार मला सुंदर? कपाळावरची टिकली ते बोटातली जोडवी. एका कटाक्षातच रूप साठवलं त्याने मनात. मेघा, खूबसूरत ये लफ्ज भी फीका है आपके सामने. पूजा आहे, सो वेअर इट. बॉक्स हातात सोपवतच वळला. अहो थांबा ना, द्या ना घालून प्लीज. दंडाला घट्ट पकडतच अडवलं त्याला. ती नाजूक बोटांशी हलकीशी तोकदार नख रुतलीच आणि डोळ्यातलं केविलवाणं आर्जव. त्याचीही नाराज नजर थोडीशी सौम्य. मी? भुवया उंचावल्याच आश्चर्याने नेकलेसच्या बॉक्सकडे पाहत. इथे अजून दुसरं कोणी आहे का? लाजरा गोड प्रश्न अन प्रश्नातच दडलेलं उत्तर. बॉक्स उघडून ती उभी. मेघा, उफ, ये अदाए, ये निगाह है, बस एक नजर में ही हम घायल. दीर्घ श्वास घेत मंद स्मित उमटलं त्याच्याही चेहऱ्यावर. नेकलेसच्या दोरीचा मणी हळुवार ओढत तिच्या पाठी उभा तो, आणि कानातल्याची फिरकी गोलगोल फिरवत आरशासमोर उभी ती. भरगच्च जडाऊ हार तिच्या नाजूक गळ्यात अडकवताना तिच्या वरखाली होणाऱ्या पापण्यांच्या सोबत गालावर चढणारी गुलाबी छटा न्याहाळत, दोरीचा मणी घट्ट करताना गोऱ्या पान पाठीवर डोलणाऱ्या त्या लालसर गोंड्याजवळ नजर अडकली. और एक इथे पण काळा टप्पोरा तीळ, ब्लाउजच्या गोल गळ्याच्या कडेशी, पाठीवर उठून दिसणारा. हे एवढं काय निरीक्षण करत आहेत गोंड्याचं? पाठीवर खिळलेली त्याची नजर तिला अस्वस्थ करत होतीच. अन बोटांचा ओझरता स्पर्श. श्वास रोखला गेला. अहो काय झालं? काहीच न सुचून हळूच विचारलं, अन मणी सरकवणारा हात गोंड्यावरून दूर. नथिंग. नजर झरकन हटवत ओशाळला, केसातून हात फिरवत. राजीव, व्हॉट आर यू डुईंग? कानातले अडकवत तिचं आरशातूनच चोरून त्याला पाहणं. हुश, राजीव साहेबांचा रुसवा तरी दूर झालेला दिसत आहे. बाकी जे काही सांगायचं ते मी रात्री सांगेन. खिशातला मोबाईल काढत तो पाठी बेडवर जाऊन बसलेला. डोळे महत् प्रयासाने स्क्रीनवर ठेवण्याचा प्रयत्न, पण तिच्या बांगड्यांची किणकिण नजर उचलायला भाग पाडत होतीच. मेघा, इट्स बेटर कि मी खाली जातो. आपको सजते सवरने देखना लिस्ट में था, बट ऐसे दूर से ही आपको निहारना दिल बेकाबू होता है. खोल श्वास घेत उठलाच बेडवरून. अहो
कुठे जाताय? गजरा? वाट अडवून उभी ती, त्याच्या डोळ्यात आश्चर्य. राजीव, असे काय पाहताय? उंचावलेल्या भुवयांचा अन मोठ्या मधाळ डोळ्यांचा प्रश्न. आर यू शुअर? मैं जुडे पे सजाऊं? गोड हसला, अस्वस्थता विसरून. हो, मी म्हणालेले ना तुम्हाला सकाळी, संध्याकाळी पूजेला माळेन, तुमच्या हातून. लाडीकपणे आठवण करून दिली. आय डोंट रिमेंबर तुमचं बोलणं. चिडका कांदा मिश्किल झालाच. हो का? पण मी मनात बोललेले. तुम्हाला तर समजतं ना आमच्या मनातलं, डोळ्यातून, म्हणून तर तुम्ही आलात ना. तिचं नटखट हसत डोळे मिचकावणं. यू आर इम्पॉसिबल. डोळे गच्च बंद करत मोठ्याने हसत होता तो. येस, आणि थोडीशी क्रेझी आणि थोडी मॅड पण. ओंजळीतला गजरा त्याच्या समोर धरला. कैसे लगाते हैं? आई मीन फर्स्ट टाइम गजरा जुडे पे लगा रहा हूं. इट्स बिट ट्रिकी. 3 गजरे हातात घेऊन अंबाड्याचा अंदाज घेत प्रामाणिक मत. आणि ती खळखळून हसली. राजीव, माझे गोड गोड गुलाबजाम. किती निरागस प्रश्न. सुप्रीमचे जटिल प्रश्न सोडवणारे सीए फौजी. गजरा कसा लावू हा गोंधळ? मेहराजी, द्या इकडे. गजरा अंबाड्याभोवती बसवत, एक एक यू पिन त्याला सोपवत, तिच्या सूचना आणि त्या तंतोतंत ऐकत प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न. केसात टोकदार पिन हळुवार खोचताना त्याचेच बारीक होणारे डोळे. डोक्याला टोचली तर? ही भीती मनात. आय होप मेघाला मी हर्ट करणार नाही. आय नेव्हर थॉट हे काम डिफिकल्ट असेल. सो मेनी पिन्स, सिर्फ एक गजरे के लिए. 4 पिन्स खोचून गजरा अंबाड्यावर सजला. तिने मान वळवत हळूच न्याहाळला आणि बायकोच्या अंबाड्यात गजरा माळणे हे मिशन पूर्ण करत त्याने हुश्य केलं. आरशातून नजरेने कौतुकही. तुम्हीही तयार व्हा. वॉर्डरोब उघडत कुर्ता हातात सोपवला. आय एम ओके ना. दुपारच्या मीटिंगसाठी अंगात अडकवलेल्या फॉर्मल शर्टकडे त्याने इशारा केला आणि तिने नाक आकसलं. नकारार्थी मान डोलली. वाय, अच्छा लग रहा हूं. त्यानेही आरशात पाहत खांदे उडवले. प्लीज ना, पुन्हा नाही सांगणार. जवळ जात त्याच्या शर्टच्या बाहीला चिमटीत पकडत गोड हट्ट. आणि तो क्षणभर स्तब्ध. मिसेस मेहरा, आप हर बार यही बोलती हो. खट्याळपणा सुचत तिच्या खांद्याभोवती त्याच्या हाताची कडी पडलीच. हलकसं जवळही ओढलं. दचकून डोळे किंचित मोठे तिचे, पण भावलं सहजच मिठीत सामावणं. मग बायकोचं ऐकणार ना? त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळ करत लाडी खट्ट. फिर आपको भी हमारी बात माननी होगी. जवळ झुकत कानात कुजबुज. मोगऱ्याचा गंधही श्वासात भिनलाच आणि तिच्या मुठीत शर्ट घट्ट आवळला गेला. काय? बंद डोळ्यांचा, अडकलेल्या श्वासांचा, हृदयाच्या धडधडीचा अस्फुट प्रश्न. आता सांगू? नाकाचा शेंडा कानावर हळुवार फिरला. गोड शहारा काही सुचू देईना. आणि तेवढ्यात मम्मा, मम्मा, जियाच्या हाका कॉरिडॉरमधून. घाबरून दाराकडे पाहिले तिने. हुश, बंद होते आणि त्याचा डोळे घट्ट मिटत उसासा. जिया. अहो, सोडा ना. तिचं आर्जव. नो. तो ठाम. रात्री बोलूया ना, प्लीज. पूजा आहे हो. मिठीतून कसेबसे सुटत दाराकडे पळाली ती, त्याच्या हिरमुसल्या चेहऱ्याकडे बघत, खळखळून हसत. मेघा, मैं जब भी आपसे प्यार भरी बातें करता हूं, कोई ना कोई हमें डिस्टर्ब करने आ ही जाता है. समई, दिवे, निरांजन, लहान मोठ्या आकाराच्या 20 दिव्यांच्या तेजाने उजळलेलं देवघर. पवित्र, मंगलमय वातावरण. दीपसूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमं गृहाणं कृतां पूजा सर्वकामप्रदो भवः. मनोभावे पूजा करणारी मेघा आणि सोबत हात जोडून उभा राजीव. मम्मीजी कौतुकाने निहाळत होत्या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला.
तिच्या चेहऱ्यावर शांत भाव, त्याच्या कपाळावर किंचित आठ्या. भरजरी बनारसी साडी, जड दागिने असूनही तिचा सहज वावर, तर रेशमी कुर्त्यामध्ये याची अस्वस्थ चुळबुळ. तरीही मम्मीजी समाधानी. घरातील छोट्या पूजांना कधीच उपस्थित नसणारा राजीव आज इथे हजर होता, सर्वांसोबत तिचं गोड आर्जव मान्य करून. प्रकाश सर आणि निशा मॅमनाही खास आमंत्रण पूजेचे, आणि दोघेही प्रेमाने हजर, जोडीला आशीर्वाद देण्यास. तिने माळलेल्या गजऱ्याची थट्टा तर झालीच रिधिमाकडून, पण त्याहून जास्त राजीवच्या मरून रंगाच्या कुर्त्याची. डॅडने मी आणलेला मरून शर्ट घातला नव्हता, जियाने तक्रार करून घेतली. मी आणलेली मरून शेरवानी पण नाही घातली, मम्मीजींची कंप्लेंट. पण मेघाने निवडलेला मरून कुर्ता साहेब नाही कसे म्हणणार. आषाढातील शेवटचा दिवस. काय चिकन खाऊन घ्यायचं ते घ्या, श्रावण सुरू होत आहे. आईने मेघाला दिलेली तंबी, आर्याने ऐकलेली, आणि तिच्या फरमाईशसाठी दादीजींनी खास बनवलेले चिकनचे पदार्थ. मम्मा, खरंच 1 month नो चिकन? जेवताना आर्याच्या चेहऱ्यावर काळजी. वाय नो चिकन? राजीवच्या कपाळावरही आठ्या. आर्या आणि डॅड, चिकन प्रिय दोघे, चिंतेत. असं काही नाही, दादीजी तुम्हा सगळ्यांसाठी बनवतील, फक्त मी खाणार नाही, तिने शांतपणे आर्याला समजावलं. आनंद आणि आश्चर्याने आर्याचे डोळे मोठे. चिकनच्याच ओठांनी मम्माला पापी. राजीवने काही क्षण गोंधळून पाहिलं. श्रावण अँड नो चिकन? वाय मेघा? आय नीड टू रिसर्च. आर्या अन अहोंच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिचं मंदस्मित. खादाड खाऊ दोघे, चिकन शिवाय 1 महिना राहणारच कसे? श्रावणात मांसाहार न करणे यापाठी शास्त्रीय कारणे आहेत, पण श्रावण घरातील सगळ्यांनी पाळायचाच हा हट्ट मी नाही करू शकत. असंही कोणी काय खावे काय नाही यावर बंधन घालण्याचा हक्क मला नाही. आर्या तर काय लहान आहे, मोठी होईल तशी तिचं तीच ठरवेल की तिला काय करायचे आहे. पण आज मन मारून एखादी गोष्ट जिद्दीने तिच्याकडून करून घेण्यात ना ती खुश ना मला समाधान. असंही आमचं हे युनिक पंजाबी मराठी कुटुंब, वर्षानुवर्षे एका विशिष्ट पद्धतीचे जेवण करण्याची सवय असणाऱ्या माझ्या कुटुंबाने फक्त माझ्यासाठी त्यांच्या आवडीनिवडींना मुरड घालावी हे मला पटणार नाही. मी मम्मीजींना सहजच श्रावणाबद्दल बोलले. मी बनवेन सर्वांसाठी, पण खाणार नाही. तर मला ठामपणे बोलल्या, तूही तुझ्या पद्धती आमच्यासाठी बदलायच्या नाहीस. हा महिनाभर नॉनव्हेज बनवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. आठवड्यातून 3दा नॉनव्हेज न बनवता फक्त वीकेंड्सनाच बनव, हेही त्यांनी स्वतःच ठरवले. माझ्या आगळ्या वेगळ्या समजूतदार सासूबाई. लव्ह यू मम्मीजी. चिमण्यांच्या प्रोजेक्टचे शेवटचे काम संपवले. 10 वाजता दोघी कंटाळूनच झोपी गेल्या आणि मेघा परतली बेडरूमकडे. पण अहो स्टडीत बसलेले. कॅनडा ऑफिसचा लेट नाईट कॉल आहे हे तिला आधीच माहीत होते. मेघा, तुम्ही झोपा, मला लेट होईल, असं त्यांनी सांगूनही ती जागीच. सकाळपासून दोघेही घरी असून निवांत बोलायला वेळच नव्हता, आणि आत्ताचा हा हक्काचा गुजगोष्टी वेळ गमवायचा नव्हता. तीही लॅपटॉप उघडून बसलीच कामं संपवत, आणि 11:30च्या दरम्यान तो आलाच. त्याच्याकडे पाहून गोड हसत लॅपटॉप बंद केला. तिला जागी पाहून मनातून सुखावला, पण दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या तिच्या चेहऱ्याला पाहून काळजीही दाटली. क्यू सोई नहीं आप, यू लुक टायर्ड मेघा. मोबाईल फोन दूर ठेवत बेडवर चढलाच घाईत. तिला भेटण्याची ओढ त्यालाही होतीच, आणि माझा थकवा घालवण्याचा हा उपाय. त्याच्या जवळ जात स्वतःहून त्याचा हात खांद्यावरून लपेटून घेत निवांत कुशीत शिरून बसणारी ती. ये मीठी मीठी ट्रीटमेंट तो मुझे भी बहुत पसंद है. माझाही थकवा गायब. मनमोकळं हसत हलकेच मिठी घट्ट करणारा तो. पण मिनिटापूर्वीचा कॉल आठवत विचारात हरवला. काय झालं? काही प्रॉब्लेम? कुशीतली मान हळूच उंचावली. यांच्या हृदयाचे ठोके असे अस्थिर का? चमकला क्षणभर. अचूक तर ओळखलं तिने.
मेघाला आज सांगू का? नो, नको. शी इज हॅप्पी नाव. अननेसेसरी अपसेट होतील. अहो, बोला ना. सूर काळजीचा. नथिंग मेघा, जस्ट अ रेग्युलर डिस्कशन. तिच्या दंडावरून हात फिरवत काही खोल श्वास. राजीव, तुम्ही नाही सांगितलं तरी मला समजतं. काहीतरी आहे. बघू, मी वाट बघेन. स्वतःच सांगतील. गणेशजी ठीक आहेत ना? येस, ही इज आउट ऑफ डेंजर. बट 3-4 डेज हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. लेट्स होप ही रिकवर सून. हलकीशी काळजी डोळ्यात. होतील, नक्की होतील. बाप्पा आहे ना, तो नक्की बरं करणार. त्याच्या गालावर हात ठेवत डोळ्यातच पाहत त्याला विश्वास देणारी ती आणि त्याचं गोड मंदस्मित. तुमचा देवावर खूप विश्वास आहे, राईट? भुवया किंचित आकसतच प्रश्न. हो. तिचं जोरात मान डोलावणं, डोळ्यात निराळीच चमक. वाय? कॉज आय नेव्हर अंडरस्टूड लोकांचं हे बिहेवियर. आय मीन, स्वतःपेक्षा जास्त देवावर विश्वास. ऑल द टाइम प्रार्थना, पूजा, जप, सम रिच्युअल्स, वेस्ट ऑफ टाइम, मनी अँड एनर्जी. त्यापेक्षा काम करा, रिझल्ट्स तर मिळणारच आहेत. त्याचं ठणकावून सांगणं. आणि ती दचकली एक क्षण. त्याची कामाप्रतीची तळमळ दिसून येत होती, पण देवावर फारसा नसलेला विश्वास कधीतरी दुखावायची ती. हे असे का आहेत? अहो, आपल्या कामावर श्रद्धा आणि विश्वास हे तुमचं म्हणणं मलाही मान्य आहे आणि प्रत्येकाने ते आचरणात आणावे हा आग्रह मीही करेन. म्हणजे यशस्वी होण्यासाठी आपण काहीच प्रयत्न न करता सगळं काही देवानेच करावं अशी आशा ठेवणंही चुकीचं आहे. पण कधी कधी आपल्या प्रयत्नांना त्याच्या आशीर्वादाची जोड आहे हा विचारच माणसाला हुरूप देतो, संकटांना तोंड देण्यास सज्ज करतो. तिचंही शांतपणे समजावणं. हॅव यू एवर एक्सपीरियंस्ड एग्जिस्टेंस ऑफ गॉड? आपको भी सपने में आकर कुछ ऐसे आशीर्वाद? आपका इतना विश्वास है, जरूर भगवान ने आपको स्पेशल दर्शन दिया होगा. हसत होता मिश्किल. नाही हो, असं मला खास दर्शन देण्यासाठी देव कधी प्रकटला नव्हता. पण बस, घडतात काही घटना आणि त्याच्या अस्तित्वावरचा विश्वास दृढ होतो. आयुष्यात आता काहीच उरलं नाही असं वाटत असताना एक आशेचा किरण दिसतो, मार्ग सापडतो. तो आशेचा किरण दाखवणारी शक्ती म्हणजे माझ्यासाठी देव. आणि हे तर तुम्हीही कधी ना कधी एक्सपिरियन्स केलं असेलच. तीही मान डोलवत गोड हसली, पण त्यावर त्याचं ओठ घट्ट करत खांदे उडवणं. आता आर्याच्या जन्माच्या वेळी तुमचं बीचवर असणं, मला हॉस्पिटलला नेणं, आर्याचा जन्म सुखरूप होणं, त्यावेळी त्या क्षणी माझ्या आणि आर्यासाठी देव तुमच्या रूपात धावून आला. हो, दॅट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स. माझं त्यावेळी बीचवर असणं अँड इतर कोणीही असतं तर त्यानेही तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत नेलंच असतं ना. तुम्हाला ती संध्याकाळ आठवते का हो? बीचच्या या भागात कोणीही नव्हतं. मुळातच निर्मनुष्य भाग आहे हा. तुम्ही तिथे असणं हा जर तुम्हाला योगायोग वाटत असेल तर त्या संध्याकाळी हा सुंदर योगायोग घडवून आणणारी शक्ती म्हणजे देव असं मी म्हणेन. तिचंही सौम्य आनंदी आवाजात आपलं मत मांडणं. तुम्ही पटवूनच राहणार मला. ते इवलसं नाक दिवसातून एकदा तरी ओढायचंच हे ठरवलेलं त्याने. बरं, आता कालची घटना. गणेशजींना वाचवायलाही तुम्ही आणि मनोजभाईच तिथे हजर होतात. आपल्या रेसिडेन्शियल कॉलनीत 250 ते 300 जण राहतात. मग इतर कोणी त्यावेळी तिथे का नव्हतं? हॉस्पिटलमध्ये गणेशजींच्या बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपशी जुळणारं रक्त अवेलेबल नसताना तुमचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असणं हा सर्व योगायोग त्या विधात्यानेच घडवून आणला. गणेशजींच्या कुटुंबासाठी तुमच्या रूपात देव अवतरला. ओ प्लीज, आय एम नॉट अ गॉड. मी एक नॉर्मल माणूस आहे. एंड मैंने जो कुछ भी किया इंसानियत के नाते. इट्स अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू हेल्प इफ समवन इन नीड. तो सहजच बोलून गेला, पण अनेक वर्षांपूर्वीची ती दुर्दैवी घटना अचानक डोळ्यांसमोर तरळली. सर्वजण असा विचार करत नाहीत. कितीतरी रोड ॲक्सिडेंट्समध्ये हे पाहायला मिळतं. लोक कार थांबवतात, नुसतं बघतात ॲक्सिडेंट झाला आहे आणि मदत न करता पुढे निघून जातात. त्याला जागेवरच सोडून देतात तडफडत.
जर वेळेवर मदत मिळाली असती तर तो वाचला असता ना. तिचा आर्त स्वर, भकास नजर आणि डोळ्यांच्या काठावर जमा होणारं दुःख, तोही भांबावला क्षणभर. घशात दाटणारा हुंदका अडवत त्याला घट्ट मिठी, घट्ट डोळे. पाणी नाही सांडायचे, डोळ्यांना निक्षून सांगितले.